सगळ्या गोष्टी कधी मोठं बोल सुद्धा करताना की मला आई कुठे हेच विचारतो. त्या दृष्टीने मी सांगते की तुला मी स्वतःचा म्हणून तयार कर की ह्याला मी पूर्ण वेळ माझा देऊ शकतो, जास्तीत जास्त प्रेम. आणि त्याला प्रेम म्हणजे आंधळ प्रेम, त्याला त्याच्या अनुकूल वागण्यासाठी तू वेळ देऊन त्याच्यामध्ये करून घ्यायचा पाहिजे. म्हणजे तसं तुला आता ह्याच्यातलं जे व्यायाम त्याला द्यायला हवे, मग तेच डॉक्टर जे असतात ते तुला शिकवून दे आणि तू त्याच्याकडून घरी ते करून घे. सुरुवातीला ते करून हातच उचलत नाही, वेळ लागेल, हळूहळू कर. काही गोष्टी म्हणजे आपण जन्माला बोलायला शिकतो नाही, रडणंही एकच आपली भाषा असते. नंतर हळूहळू मग आपण बोलतो ते ऐकून मुलांना शब्द, भाषा, उच्चार हे कळतं. त्यामुळे भाषेला काय बोलतात मातृभाषा, कारण मातृ म्हणजे आई जे बोलते, आई जे वागते ते बघून मूल शिकतं आपलं, बरोबर ना. म्हणून मातृभाषा बोललं जातं त्यामुळे. मग तसं ह्या मुलांची कपॅसिटी शिकण्याची कमी आहे किंवा करण्याची थोडी कमी असते इतर मुलांच्या, नॉर्मल मुलांच्या पेक्षा थोडं. मग त्यांना वेळ लागतो, त्यांना वेळ द्या, ते हळूहळू शिकतात. आणि आपण काय करतो, एक तर नॉर्मल असेल तर खूप अपेक्षा करतो, अरे तो बघ एवढा करतो तुला येत नाही असं करतो. नसेल तर माझ्या मनाला येतच नाही, पण तसं नाहीये. तू थोडा वेळ दे. तुझा म्हणजे जर 1 वर्षाचं मूल करते ते 5व्या वर्षी बेबी करेल, पण ते करणार हळूहळू करेल. त्याला शिकवायला लागेल. तुला बोट धरून ग जसा ग गणपतीचा जसा गिरवून घेतो तसं हे बोट धरून तुला त्याला हालचाल शिकवायला लागते. त्याच्याबरोबर तुला स्वतः हालचाली करत राहून त्याच्याकडून करून घ्यायला लागते. आणि जगात अशी खूप मुलं आहेत की लहान वयात अशी होती पण आज त्यांना राष्ट्रपती पुरस्कार गाण्यात मिळालाय, संगीतात मिळालाय. म्हणजे एक अंग इकडचं कमी आहे पण कलेमध्ये ती मुलं म्हणजे हे हळूहळू तुला सहवासातून निरीक्षणातून कळेल की तुझ्या मुलात खूप छान असं आहे ना. मग त्या गाण्यामध्ये त्याला मग म्युझिक जमतं का, त्याला गाणं जमतं का, त्याला संगीतातलं काय येतं ते बघून ते डेव्हलप करायचा आपण प्रयत्न करू शकतो. म्हणजे हे कमी आहे म्हणून कमी धरून बसू नको, त्याची दुसरी बाजू बघूया. माझ्याकडे आता हा स्टिकर आहे, मी तुला जर असा दाखवला तुला हे काय दिसतंय सांग? सफेद कागद. तू म्हणशील मॅडम काय मला सफेद कागदच दिला, बरोबर. पण जर मी तुला असं दिलं तर ह्याच्यात चित्र आहे ना, ह्यातले सगळे रंग तुला भावतायत. मग तू असा परतून बघ. तू आज बघतेस की माझ्या मुलाकडे हे 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 नाहीये, बरोबर ना. पण तू असं परतून बघितलंस तर माझ्या मुलाकडे आता सांगितल्याप्रमाणे संगीतात तो रमतो. असं अजून काहीतरी असेल की जे त्याला आवडतं, तुझ्या लक्षात आलं नसेल अजून, ते शोधायचा प्रयत्न कर. आणि मनाची जी तयारी ठेव की ह्याच्यासाठी मी हे करणार आहे आणि मी केल्यानंतरच शांत बसणार. कारण आई जे करू शकते ना ते जगाचा धन्वंतरी पण करू शकत नाही, हे सिद्ध आहे. पहिलं तू हे ठरव की मला ह्याला ह्याच्यातून वर आणायचंय, ह्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आवश्यक. म्हणजे नुसतं 2 पायावर उभं राहून शाळेत चालत जाणं हे अर्थ अपेक्षित नाही. तर हळूहळू त्यांनी त्याच्यातून त्याचं जीवनावश्यक हालचाली शिकणं आणि हे करण्यासाठी मी आई म्हणून हे करणार आहे. आपण नॉर्मली म्हणून सगळं करतोच, मग ह्या स्पेशल मुलांना थोडं जास्त वेळ देऊन करायचं, पण मी हे करणारच आहे. हा मनाचा चंद्रमा. आणि एकदा मन आपलं तयार झालं की आपल्याला अशक्य काही नाही, आपल्या मुलांकडून आपण करून घेऊ शकतो. तर तू हे कर. आणि त्याच्यासाठी एक काम करायचं, आपले काउन्सिलर आहेत. काउन्सिलर म्हणजे हे मुलांशी बोलून तुमच्याशी बोलून आपण रडल्यावर तुम्ही सगळं देणार त्याच्याबरोबर बसून त्याच्यामध्ये ते सगळं हे सगळं करायला तुझ्या मनातले काही प्रश्न असतील, तुझ्या काही अडचणी असतील तर तुला सुद्धा मानव काढण्याची मदत होतो. बाबांचे वेगळे प्रश्न असतील तुझं काय त्यांचा बापाला सुद्धा प्रभाव असतो. पण त्यांच्या मनात त्या काही गोष्टी म्हणजे त्यांच्या दुसऱ्या आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि हॉस्पिटलमध्ये आत्ताच हॉस्पिटलमध्ये त्याच्या बाबांना पण पाठवलं. तर तुमचा तिघांचा मिळून बाळाला घेऊन जा आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांच्यावर वेळ करून त्याच्या बाबांच्या वेळ करू शकते बघून आमच्या परांजपे सरांना त्यांच्याशी बोल, तुला कसं वाटतं बघ आणि तू तुझ्या मिस्टरांना मग सजेस्ट कर. माझं बाळ करेल ते थोडं स्लोली करेल पण ते मला करेल हा जो आत्मविश्वास मी माझ्या दिला ते करणं वाटतं.
कसं असतं या मुलांना निरागस असल्याशिवाय काही माहिती नाही. जगाची शक्यता काही नाही. त्यामुळे त्यांना ओली माती आकार देऊ शकतो. ही ओल्या मातीला आपण आकार देऊ शकतो. म्हणजे त्यांना खूप धावता येत असेल पण ह्या मुलांच्या सुद्धा काढण्याची ताकद येत असते. मानसिक भरारी पहिली, आपण स्वप्न पहिली करायची आणि पूर्णता करायला पाठपुरावा करायचा. हे आतापासून प्रयत्न केलं तर तो निश्चित काहीतरी चांगलं करेल. जरा करायचे करायला तुझं कामच चांगलं करून आणि कधी गरज कधी गरज लागली तर अवश्य आपण म्हणजे चांगला होईल, काही काळजी करू